गोंदिया जिल्ह्यात दुचाकी वाहने चोरीच्या घटनेत वाढ झाली असताना गोंदिया पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांचा व चोरीच्या दुचाकीचा शोध घेत असताना पोलीस पथकास गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की गोंदिया शहराच्या मामा चौक येथील रहिवासी यश गुप्ता यांच्याकडे चोरीच्या मोटरसायकल असून विक्री करणार आहे। या माहितीच्या आधारे मोटरसायकल चोरी करून विक्री करणारा आरोपी यश गुप्ता वय वर्ष 20 राहणार मामा चौक गोंदिया याला चोरीच्या मोटरसायकलसह ताब्यात घेतले। तसेच ताब्यात असलेल्या चोरीच्या मोटरसायकल बाबतीत सखोल चौकशी व विचारपूस केली असता त्याने आरोपी लोकेश माणिकचंद रेनाईत वय वर्ष 21 राहणार खापर्डे कॉलनी गोंदिया आणि आरोपी राहुल उर्फ चंगा सुखचंद लिल्लारे वय वर्ष 33 राहणार अंगूर बगीचा गोंदिया यांनी मोटरसायकल आणून दिल्याची माहिती दिली आहे। त्या माहितीच्या आधारे आरोपी क्रमांक 2 आरोपी क्रमांक 3 यांना नागपूर येथून ताब्यात घेण्यात आले, तर आरोपी क्रमांक 1 आणि 2, 3 यांनी पोलीस स्टेशन रामनगर रावणवाडी गोंदिया शहर हद्दीतून तसेच भंडारा व नागपूर जिल्ह्यातून मोटरसायकल चोरी करून आणल्याचे निष्पन्न झाल्याने तिन्ही आरोपीच्या ताब्यातून गोंदिया जिल्ह्यातील पोलीस स्टेशन रामनगर रावणवाडी गोंदिया शहर येथे गुन्ह्यातील तसेच भंडारा व नागपूर जिल्ह्यातून चोरी केलेल्या एकूण 11 चोरीच्या दुचाकी किंमत 8,35,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आले। तसेच आरोपी व गुन्ह्यात जप्त चोरीच्या 11 दुचाकी मुद्देमाल पोलीस स्टेशन रामनगर येथील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली। रामनगर पोलीस पुढील कारवाई करीत आहेत। सदरची कामगिरी गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भांबरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, इंद्रजीत बिसेन, सुबोध बिसेन, कापुशी, राम खंदारे, मुरली पांडे यांनी केली। न्यूज रिपोर्टर चेतन संबित, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताजा